नमस्कार. आजचा विषय आहे जुन्या आठवणी कशा विसरायच्या. ज्या आठवणींपासून आपल्याला त्रास होतो, आपलं दुःख वाढतं, अशा आठवणींपासून आपण आपली सुटका कशी करून घ्यायची. तर सांगायची सुरुवातच अशी करते की मला की नाही स्टेटसला वेगवेगळे व्हिडिओ, सुविचार, काही चांगले चांगले लेख माझ्या स्टेटसला ठेवायची सवय आहे व्हॉट्सअपच्या. माझे मिस्टरसुद्धा मला कधी कधी म्हणतात, अगं रोज काय स्टेटस बदलते आणि कितीची लोक पाहतात, काही काहींना नाही आवडत. तर मी म्हटलं, अहो ज्यांना नाही आवडत ते नाही पाहत, पण ज्यांना आवडतं ते नक्कीच पाहतात. आणि 15पैकी एखाद्या व्यक्तीला तरी त्या दिवशी ते स्टेटस उपयोगी असतं. असंच एक दिवस मला एका आजीचा फोन आला होता. आजी म्हणाली, अगं मी की नाही हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे आणि 4-5 दिवस झाले खूप कंटाळली आहे. डॉक्टर म्हणाले अजून काही दिवस राहावं लागेल. तर मला मेलीला येत नाही ते यूट्यूब चालवता, मोबाईल आहे पण ते काही कळत नाही. हां, पण व्हॉट्सअप चालवता येतं आणि तुझे जे स्टेटसचे व्हिडिओ असतात ना, ते मी रोज पाहते. तुझा हसरा चेहरा पाहिलं की छान वाटतं. तू टाकलेले आनंदी सुविचार, पॉझिटिव्ह विचार छान वाटतात. माझी सकाळ खूप छान होते बरं का तुझ्या स्टेटसमुळे. असंच एकदा एका ताईचा पण फोन आला होता. ती ताई म्हणाली, ताई मी की नाही एक दिवस खूप अशी टेन्शनमध्ये होती आणि आमच्या घरात ना एका विषयावरून वाद होणार होता आणि मी ठरवलंच होतं काही झालं तरी आज विषय काढायचा, वाद झाला तरी चालेल. पण नेमकं तुमचं स्टेटस माझ्यासमोर आलं. तुम्ही त्या स्टेटसला एक प्रवचनाचा व्हिडिओ लावलेला होता आणि ते प्रवचन मी ऐकलं आणि माझा सगळा राग मावळून गेला आणि मला खूप हलकं हलकं वाटलं. मी एकदम शांत झाली, विषयच काढला नाही घरात की, आणि त्याच्यामुळे आमचा घरात होणारा वाद टळला आणि मी इतकी शांत झाली की कित्येक दिवस, महिनाभर शांत होती. तर असं ते स्टेटस कधी ना कधी कोणाच्या ना कोणाच्या तरी उपयोगी पडतं. एकदा एका मैत्रिणीचा फोन आला होता. ती खूप दिवसांनी ती म्हणे, काय ग स्टेटसला बरेच दिवस झाले तुझा फोटो नाही, काही नाही, तुझी तब्येत बरी नाही का. मी म्हटलं नाही ग, कुठे गेली असेल मी गावाला, रेंज नसेल म्हणून स्टेटस ठेवलं नाही. म्हणजे असंही असतं की लोकांना स्टेटस नाही ठेवलं तरी काळजी पण वाटते की हिने स्टेटस का नाही ठेवलं. असंच एक दिवस एक स्टेटस ठेवलं होतं. तर स्टेटस होतं की आपण आपल्या आयुष्यामधून जुन्या आठवणी ज्या आपल्याला नैराश्य देतात, दुःख देतात, अशा आठवणी आपण पुसून टाकायला हव्यात. तर एक मुलगा माझ्याकडे आला, ओळखीचाच होता. ते स्टेटस पाहून तो मुलगा माझ्याकडे आला. मला म्हणाला, काकू मला की नाही तुमच्याशी थोडंसं बोलायचं आहे. म्हटलं बोल ना बाळा, काय झालं. मुलगा असेल साधारण 9वी-10वीमध्ये असेल. तर म्हणे, काकू तुम्ही जे स्टेटस ठेवलेलं आहे ना, त्यामुळे मला एक प्रश्न निर्माण झाला आहे आणि मला असं वाटलं त्याचं उत्तर पण तुमच्याकडेच असेल. तर म्हटलं ठीक आहे, विचार ना प्रश्न, मला जमलं तर मी नक्कीच तुझ्या प्रश्नाचं उत्तर देईल आणि तुला पटलं तर बघ. तर म्हटलं काय झालं सांग ना. तर म्हणे की काकू तुम्ही जे स्टेटसला ठेवलेला आहे आजचा सुविचार की आपल्या आयुष्यातून दुःख देणाऱ्या आठवणी पुसून टाकायच्या. पण काकू आता माझी जी आठवण आहे ना ती कशी मी पुसू सांगा बरं. माझी जन्मदाती आई गेल्या वर्षी गेली, 1 वर्ष झाले ह्या गोष्टीला, आणि मी कसं विसरू शकतो सांगा ना. नाही, शक्यच नाही. आणि हे खूप मोठं दुःख आहे माझ्यासाठी. मी हे नाही विसरू शकत हो काकू. खूप जड अवघड आहे हे. आणि तुम्ही तो सुविचार टाकल्यामुळे मी तुम्हालाच सांगायला आलो की नाही काकू, हे शक्यच नसतं असं. माझी जन्मदाती आई होती. आत्ता वर्षाचे 365 दिवस झाले, एका दिवसाचे 24 तास आणि 24 तासाचा 1 ताससुद्धा मी तिला कधी विसरलो नाही. तर सांगा बरं तिला कसं विसरू शकतो मी. तर मी मनात विचार केला, म्हटलं गोष्ट तर खरं आहे, तो बोलतो ते अगदी बरोबर आहे. पण आणि आईची जागा तो कोणीच घेऊ शकत नाही. पण त्याला त्याच्यातून काढणंसुद्धा अत्यंत गरजेचं होतं. त्यामुळे मी ठरवलं की न के प्रकाराने त्याला समजावण्याचा आणि त्याला त्यातून बाहेर करण्याचा प्रयत्न तर करायला हवा. तर मी त्याला म्हटलं, बाळा मला सांग, तुझ्या आईचं तुझ्यावर प्रेम होतं की नाही रे. तर म्हणतो, हा काय प्रश्न झाला काकू. आईचं माझ्यावर खूप प्रेम होतं, मी खूप लाडका होतो.
छान मला तेल लावून माझी भांग पाडून केस विंचरायची, मला शाळेत सोडवायची, न्यायला यायची, माझ्या डब्याला छान छान भाज्या चपाती पोळी द्यायची आणि खूप जीव लावायची. खूप चांगलं माझं पालनपोषण करत होती माझी आई. ती गेल्यापासून माझी हेळसांडच व्हायला लागली. तर मी म्हटलं, आणि तुझ्या आईची इच्छा काय होती रे? आता आई मुलगा म्हटल्यावर तिच्या बऱ्याच तुझ्याकडून इच्छा अपेक्षा असतील की नाही? आई कधीतरी तुला बोलली असेल. तो म्हणाला, हो ना काकू, आईची खूप इच्छा होती की मी खूप शिकावं, मोठं व्हावं, काहीतरी बनावं, अशी माझ्या आईची इच्छा होती. मग म्हटलं, बघ बाळा, आईची इच्छा आहे, मग तुझं कर्तव्य आहे की नाही की तू शिकावं, काहीतरी बनावं, काहीतरी घडावं, हे तुझं कर्तव्य आहे की नाही? आणि जर तू आईची इच्छा पूर्ण नाही केलीस तर आईला किती वाईट वाटेल. तर म्हणतो, हो काकू, खरं आहे, आईला वाईट वाटेल. म्हटलं, मग अरे बाळा, आई तुला रोज दिसते की नाही? म्हणजे आई कुठे गेलेली नाही, आई तुझ्या जवळ आहे की नाही, तुझ्या अवतीभोवती आहे. मग तुझी आई तुझं संरक्षण करते आहे, तर तुला कसली आली काळजी? बिनधास्त शाळेत जा, बिनधास्त मित्रांबरोबर खेळायला जा, छान एन्जॉय कर, अभ्यास पण कर. बघ आईला किती छान वाटेल. आई 24 तास तुला बघते असं तू म्हणतोस की नाही? मग तू आईला हे दाखवणार आहेस का? आई मी रडतो आहे. कुठल्या आईवडिलांना आवडेल रे आपलं बाळ रडतंय, आपलं बाळ दुःखी आहे, कष्टी आहे? आवडतं का? तो म्हणाला, हो काकू, नाही आवडत. मी तर रडलेलं आईला कधीच आवडत नव्हतं. मग म्हटलं, तू असं निराश राहिला, वर्गात सगळ्या मुलांच्या मागे पडला तर कसं चालेल? म्हणतो, हो ना काकू, मी पहिल्या बेंचवर बसणारा मुलगा मी आता शेवटच्या बेंचवर एकटाच बसतो. मला कोणाशी बोलायला आवडत नाही, माझा अभ्यासात लक्ष लागत नाही, खेळायला गेलो तरी मी झाडाखाली बसून राहतो, मुलांसोबत खेळत नाही, असं मी अगदी एकटा पडलो आहे. तर म्हटलं, अरे असं नको करू, तुला आईला त्रास द्यायचा आहे का? तू जर असा वागलास तर तुझ्या आईला त्रासच होणार आहे बाळा. तर म्हणतो, हो काकू, पण काकू मला सांगा, मी अभ्यास करायला बसलो ना की मला आईच्या आठवणीने माझे डोळे भरून येतात आणि इतकं डोळे पाण्याने भरतात की मला समोर अक्षरंसुद्धा दिसत नाही. माझी वह्या पुस्तकं अश्रू पडून पडून डोळ्यातल्या पानांनी भिजून जातात ती पुस्तकाची पानं. कसं हो काकू मी अभ्यास करू, सांगा बरं? तर म्हटलं, बरोबर आहे रे तुझं, पण मग मी त्याला म्हटलं, तू एक काम कर, तू उभा राहा. तो उभा राहिला. त्याला म्हटलं की तू ना माझ्याकडे बघ, मागे वळून माझ्याकडे बघ, माझ्याकडे पाठ कर आणि मागे वळून माझ्याकडे बघ आणि सरळ रेषेत पुढे चालत जा. तर मला ठीक आहे. त्याने असं माझ्याकडे मागे वळून पाहिलं आणि पुढे पुढे सरळ चालत गेला. पण ते काही सरळ रेषेत त्याला चालणं झालं नाही. पुढे एक खुर्ची होती, त्या खुर्चीला तो धडकला आणि त्याच्या गुडघ्याला थोडंसं धक्का लागला. तर म्हटलं, बघ आता ये, बस जागेवर. म्हटलं, बघ आता तू मागे बघत होतास तर तू पुढे सरळ चालू शकतोस का? तर म्हणाला, नाही काकू. मग म्हटलं, तसंच आहे ना बाळा जुन्या आठवणींचं. तू जर जुन्या आठवणी घेऊन चालत राहिला म्हणजे भूतकाळाकडे तू जर बघत राहिला, भूतकाळाच्या आठवणी काढत राहिला, तर तुला भविष्यकाळ कसा दिसणार आहे? कसा दिसणार भविष्यकाळ? भविष्यकाळाकडे जायचं असेल तर आपले डोळेसुद्धा तिथेच हवे, आपले कानही तिथेच हवे, आपलं सगळं लक्ष भविष्यकाळाकडे पुढे हवं. मग तुला मागच्या आठवणी विसरायलाच हव्यात की नाही? 2 ओझी एका वेळी कसं वागवू शकतो सांग बरं? 2 दगडावर एका वेळी पाय कसं ठेवू शकतो? नाही ना. मग तुला तुझ्या आईच्या इच्छा पूर्ण करायच्यात की नाही? तुझ्या आईला बरं वाटावं, तुझ्या आईच्या आत्म्याला आनंद मिळावा म्हणून कर्तव्य म्हणून तू हे सगळं करायला हवं की नाही? तो बोला, हो काकू, माझं कर्तव्य मी नक्कीच आता पार करील. मी असं समजणारच नाही की माझी आई माझ्या अवतीभोवती नाही, आई आहेच आहे, तर मी सतत तिला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करील. मी रोज आईची जशी इच्छा होती ना तसाच वागत जाईल काकू. आईला जसं आवडतं ना तसाच राहत जाईल. आईला जसा अभ्यास हवा ना तसाच मी अभ्यास करत जाईल. तर अशा प्रकारे त्याचा जो प्रश्न होता तो सॉल्व झाला आणि बऱ्यापैकी त्याला उमजलं त्याला काय करायला हवं. कारण त्याचं 10वीचं वर्ष होतं महत्त्वाचं. आणि तो म्हणाला, काकू मी परीक्षा देणार बघा, मी तुम्हाला माझा रिझल्ट पण छान आलेला दाखवणार. मला तेच सांगायचं आहे की मग तुम्हाला काय वाटतं की आपण आपल्या आयुष्यामध्ये काही असे प्रसंग घडलेले असतात की जे
वाईट असतात ते प्रसंग, जे आठवणीने, त्या आठवणीने आपल्याला आनंद नाही होत, त्रासच होतो, दुःख होतं, नको वाटतात ते प्रसंग आठवायला. काही लोकंसुद्धा अशी असतात आपल्या आयुष्यामध्ये की ज्यांनी भूतकाळामध्ये मागे आपल्याला काही त्रास दिलेला असतो, त्या लोकांच्यासुद्धा आठवणी आपल्याला नको असतात. मग अशा लोकांना आठवणीत ठेवून जगणं योग्य का? आणि तुमच्या आयुष्यामध्ये अशा काही आठवणी आहेत का ज्या तुम्हाला विसरायला आजचा व्हिडिओ नक्कीच उपयोगी पडेल? तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. विषय फक्त हाच आहे की भविष्यकाळाकडे जायचं असेल तर भूतकाळाकडे मागे उलटं वळून पाहून आपण नाही चालू शकत. तर एवढंच फक्त ध्यानात ठेवा.